हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आणि आज ना आपण आपल्या चॅनलमध्ये उरलेल्या चपातीपासून चपातीचे कुडूम कुडूम बनवणार आहोत। इथे ना आपण ह्या 2 चपात्या घेतलेल्या आहेत। तुम्ही ना शिळ्या पोळ्या सुद्धा घेऊ शकता। आपण ह्या दुपारी केलेल्या पोळ्या घेतल्यात। साधारणतः 2 पोळ्या आपण इथे घेतलेल्या आहेत। आता ना सुरुवातीला आपण इथे 1 पोळी घेतलेली आहे। हिचे ना आपल्याला शंकरपाळी सारखे तुकडे करून घ्यायचे आहेत। शंकरपाळीच्या आकाराची ही पोळी आपल्याला कट करून घ्यायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने ना ही पोळी आपण शंकरपाळी सारखी कट करून घेतली। आता तशीच ना दुसरी पोळी सुद्धा आपल्याला कट करून घ्यायची आहे। इथे ना या दोन्हीही चपात्या आपण अशा पद्धतीने कट करून घेतल्यात शंकरपाळीच्या आकाराच्या। तुमच्या घरी कितीही चपात्या असतील ना तर त्या तुम्ही इथे वापरू शकता। आता इथे घरी 2च चपात्या होत्या म्हणून आपण या 2 चपात्यांचं बनवतोय। आता ना हे चपातीचे तुकडे आपल्याला तळून घ्यायचे। त्यासाठी इथे आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय। आता इथे ना तेल छान असं गरम झालंय। आपण ना चपातीचे तुकडे आता या तेलामध्ये तळून घ्यायचे। मस्त असे तुकडे तेलामध्ये टाकले की लगेच फुटतात। तुम्ही इथे पाहू शकता। मीडियम लो फ्लेम वरती ना मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत आता हे चपातीचे तुकडे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। अगदी ना मिनिटभरामध्ये हे चपातीचे तुकडे खूप छान असे कुरकुरीत फ्राय होतात। आता यांना आपण लगेचच सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊयात। अशा पद्धतीने जे एक्स्ट्राचं ऑइल आहे ते सुद्धा काढून टाकायचं। आता आपण टिश्यू पेपर वरती काढून घेऊयात। यावरती ना आता लगेचच आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचंय। जेव्हा हे तुकडे गरम असतात ना तेव्हाच लाल तिखट टाकायचं यावरती। तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त कितीही लाल तिखट टाकू शकता। जेव्हा हे तुकडे आपण लगेचच फ्राय करतो ना तेव्हा लगेचच यावरती लाल तिखट टाकायचं एकदम गरमागरम असताना। आता अशाच पद्धतीने बाकीचे चपातीचे तुकडे सुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। जसजसे आपण हे तुकडे फ्राय करत जातो ना लगेच त्या बॅच वरती आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे। आता यावर सुद्धा सेम प्रोसेस करायची, लाल तिखट टाकायचं आहे। आता या सगळ्यावरती ना अगदी किंचितचं मीठ भुरभुरायचं आहे आपल्याला आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे ना चपातीचे कुडूम कुडूम बनून तयार आहे। थोडेसे गार झाले ना की तुम्ही यावरती पिठी साखर सुद्धा टाकू शकता। थोडेसे हे कुडूम कुडूम थंड झाले ना की वरून पिठी साखर टाकायची आणि एका हवाबंद डब्यामध्ये ह्यांना ठेवून द्यायचं। 8 दिवस अगदी आरामात टिकतात। आता यापुढे घरात उठलेली शिळी पोळी कधीच वाया जाणार नाही। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।